नमस्कार मित्रांनो, शेकडेवारी धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण अजून काही गणितांचा सराव करणार आहोत. पहिलं गणित पाहूया. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्त किती मेसेजेस आले हे आपण दोन पद्धतीने करू शकतो. आपण सर्वात प्रथम त्याला वाढदिवसासाठी किती मेसेजेस आले हे शोधून काढू शकतो. 90%, 40च्या 90% यावरून आपण वाढदिवसाचे मेसेजेस काढू शकतो आणि मग ते मेसेजेस एकूण मेसेजेस मधून वजा केल्यावर आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्तचे मेसेजेस किती आले हे समजू शकतो. किंवा आपल्याला माहिती आहे 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते, म्हणजेच राहिलेले 10% मेसेजेस हे शुभेच्छांव्यतिरिक्त चे होते. आणि मग आपण 10%, 40 मेसेजेस पैकी 10% हे शोधून काढू शकतो आणि आपल्याला सरळ शुभेच्छांव्यतिरिक्तचे मेसेजेसची संख्या मिळू शकते. पण दोन्ही पद्धतीने करूयात. बरोबर 90% 40 पैकी म्हणजे 40च्या म्हणजे गुणाकार 90%, 90% अपूर्णांकाच्या रूपात 90 अंशाच्या जागेला आणि छेदस्थानी 100. एक शून्य गेलं, एक गेलं, एक इथलं शून्य गेलं, इथलं शून्य गेलं, म्हणजे आले 36. म्हणजे 36 मेसेजेस हे वाढदिवसाच्या शुभेच्छांचे होते. आणि म्हणजेच वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्तचे मेसेज किती आले? एकूण मेसेजेस 40, त्यामधील 36 वाढदिवसाचे, म्हणजे 40 वजा 36 जे राहतील ते वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्तचे 4 मेसेजेस. किंवा आपण करू शकतो वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्तच्या मेसेजेसची टक्केवारी ही 100%, म्हणजेच एकूण मेसेजेस वजा 90% वाढदिवसाचे मेसेजेस, आणि आपल्याला मिळतात 10%. एकदा का हे 10% मिळालं तर मेसेजेस हे टक्केवारी मिळाली मेसेजेसची. आता आपल्याला मेसेजेस पाहिजेत किती आहेत. 40च्या 10% म्हणजे 40 गुणिले 4, 10% म्हणजे 10/100. 10, 1011 म्हणजे येतात 4. म्हणजेच वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्तच्या मेसेजेसची संख्या आहे 4. पुढचं गणित करूयात. एका गावातील 5675 लोकांपैकी 5448 लोक साक्षर आहेत. तर गावाची साक्षरता किती टक्के आहे? आपल्याला दिसतंय एकूण लोक 5675, त्यापैकी 5448 लोक साक्षर. म्हणजेच जर आपल्याला याचा अपूर्णांक भाव असेल तर 5448 येणार अंशस्थानी, 5675 छेदस्थानी. आणि याला 100% गुणलं की आपल्याला मिळणार टक्केवारी. 25 चोक 100 आणि इथे 25 निघालं, 25 दोन्ही 50, 25 दोन्ही 50, 25 सत्ते 175. म्हणजे आपल्याकडे येत आहेत 5448 गुणिले 4 भागिले 227. आणि हा भागाकार केला 5448 भागिले 227 जर केले आपण तर आपल्याकडे येत आहेत 24 गुणिले 4 म्हणजे 96%. म्हणजेच गावाची साक्षरता आहे 96%. पुढचं गणित करूयात.
एका निवडणुकीत जांभूळ गावातील 1200 महिलांपैकी 1080 महिलांनी मतदान केले, तर वडगावातील 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी मतदान केले. कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे? आपण जेव्हा शेकडेवारीबद्दल बोललो त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्याला सरळ 1080 आणि 1360 या दोन संख्यांची तुलना करून ही माहिती मिळत नाही, कारण एकूण महिला या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच तुलना करण्यासाठी आपण शेकडेवारी वापरू शकतो. त्यासाठी आपल्याला जांभूळ गावातील महिलांची शेकडेवारी, मतदान करणाऱ्या महिलांची शेकडेवारी आणि वडगावातील मतदान करणाऱ्या महिलांची शेकडेवारी काढावी लागेल. टक्केवारी काढण्यासाठी आपण अपूर्णांक आणि त्याला 100% गुणतो. 1080 महिलांनी मतदान केले एकूण 1200 महिलांपैकी, म्हणजेच 1080 अंशस्थानी आणि 1200 छेदस्थानी गुणिले 100%. 2 शून्य गेली 2 शून्य गेली, 12 1 12, 12 90 अष्टोदर्शे 90, म्हणजेच जांभूळ गावातील 90% महिलांनी मतदान केले. एक 1360 महिलांनी मतदान केले आणि एकूण महिला आहेत 1700, म्हणजेच अंशस्थानी 1360 छेदस्थानी 1700 गुणिले 100%. 2 शून्य गेली 2 शून्य गेली, 17 1 17, 17 8 3600. आणि इथे दिसते आपल्याला 90% हे 80%पेक्षा जास्त आहे, म्हणजेच जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण जास्त आहे मतदान करणाऱ्या. वडगावापेक्षा जांभूळ गावात जास्त आहे. मराठी टू इंग्लिश शब्दकोश. शेकडेवारी किंवा टक्केवारी, पर्सेंटेज, टक्के किंवा टक्का, पर्सेंट. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.